या सेशन मध्ये आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच हे पाहणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल ट्राय टू अंडरस्टँड व्हाट डू यू मीन बाय डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच, व्हाट आर रिपोर्टिंग वर्ब्स अँड रिपोर्टेड स्पीच अँड ऑल. सो ट्राय अँड अंडरस्टँड. इनडायरेक्ट स्पीच म्हणजे हे एक अशा प्रकारचं कथन आहे की जो व्यक्ती प्रत्यक्ष बोलतो आणि त्यानं बोललेलं जे सेंटेन्स आहे ॲज इट इज त्याच शब्दामध्ये प्रेझेंट केलेलं असतं आणि ते इन्व्हर्टेड कॉमामध्ये असतं. हॅव अ लुक ॲट द एक्झाम्पल फर्स्ट. नीतू सेड टू मी आय वॉन्टेड टू टॉक टू यू. नीतू सेड टू मी कॉमा इन्व्हर्टेड कॉमा आय वॉन्टेड टू टॉक टू यू. हे काय झालं? डायरेक्ट स्पीच झालं. म्हणजे बोलणाराचं म्हणणं जशास तसं रिप्रेझेंट केलंय, इंटरप्रिट केलं. त्याच्यानंतर आहे इनडायरेक्ट स्पीच. या ठिकाणी इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपलं स्वतःचं म्हणणं किंवा इतराचं म्हणणं इनडायरेक्टली सांगणं म्हणजे काही बदल करून सांगणं, या केसला इनडायरेक्ट स्पीच असं म्हटलं जातं. या ठिकाणी एक्झाम्पल बघूयात. नीतू टोल्ड मी दॅट सी वॉन्टेड टू टॉक टू मी. याच वाक्याचे इनडायरेक्ट केलेले. नीतू टोल्ड मी दॅट, ती असं म्हणाली, सी वॉन्टेड टू टॉक टू मी. आता या ठिकाणी रिपोर्टिंग वर्ब नीतू सेड हे रिपोर्टिंग वर्ब आहे. आता हे रिपोर्टिंग वर्ब काय हे आपण पुढच्या स्लाइड वरती बघूयात. Why this is reporting verb? Because see it reports something. आणि हे पहिल्या सेंटेन्सच्या पहिल्या पार्ट मधलं जे वर्ब असतं ते रिपोर्टिंग वर्ब असतं. ओके, ही सेड ते काहीतरी सांगतंय म्हणून रिपोर्ट करतंय. आणि रिपोर्टेड वर्ब म्हणजे काय तर तुम्ही बघू शकता एक्झाम्पल मध्ये पुढच्या सेंटेन्स मध्ये अंडरलाईन केलेला जो पार्ट आहे जो सेकंड पार्ट मध्ये सेंटेन्स इन्व्हर्टेड कॉमा मध्ये स्पेशली आपण म्हणूया त्या इन्व्हर्टेड कॉमा मधलं जे वर्ब असतं ते रिपोर्टेड वर्ब असतं आणि इन्व्हर्टेड कॉमाच्या पहिलं जे वर्ब असतं ते रिपोर्टिंग वर्ब असतं, रिपोर्ट करणारं क्रियापद असतं. आता हे समजून घेणं का गरजेचं आहे तर हे रिपोर्टिंग वर्ब नेहमी चेंज होतं अकॉर्डिंग टू टेन्स. काळाच्या नियमानुसार वाक्याच्या प्रकारानुसार ते चेंज होतं. ते कशा पद्धतीने चेंज होतं ते आपण बघूया. आणि तेच तर आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट शिकायचंय. ओके, डायरेक्ट इनडायरेक्ट मीन्स रिपोर्टिंग वर्ब हाऊ इट शुड चेंज अँड व्हॉट थिंग्स चेंज्ड इट. म्हणजे काय गोष्टी याला चेंज करतात. तर पहिल्यांदा बघूयात काही सर्टन चेंजेस आहेत किंवा रूल्स आहेत. त्याच्यामध्ये रिमूव्ह इन्व्हर्टेड कॉमाज. पहिल्यांदा आपल्याला डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना रिमूव्ह इन्व्हर्टेड कॉमाज. कॉमाज कसे रिमूव्ह होतात बघा. ही सेड आय एम गोइंग टू होम. बघू शकताय इनडायरेक्ट स्पीच मध्ये ही सेड दॅट ही वॉज गोइंग होम. ऑल इन्व्हर्टेड कॉमाज आर रिमूव्ड. इन्व्हर्टेड कॉमाज रिमूव्ह होतात, फक्त फुल स्टॉप राहतो. ओके, देन वी हॅव सर्टन चेंजेस. आता काय चेंजेस आहेत. आता जेव्हा तुमचं पर्सन इन द रिपोर्टेड स्पीच इज चेंज टू द पर्सन इट इज रेफर टू द सब्जेक्ट ऑफ द रिपोर्टिंग वर्ब. आता रिपोर्टिंग वर्ब मधल्या सब्जेक्टच्या पॉइंट ऑफ व्ह्यू नुसार रिपोर्टेड स्पीच मधलं सब्जेक्ट चेंज होतं, त्याचं प्रोनाउन चेंज होतं. ते कसं बघूया. एक्झाम्पल आहे ही सेड. तो म्हणाला, काय म्हणाला, आय एम गोइंग टू होम. म्हणजे तोच जातोय असं म्हणालाय. इनडायरेक्ट स्पीच मध्ये ते कसं होतं. ही सेड दॅट ही वॉज गोइंग होम. आता घरी जातोय म्हणतोय ना तर तो म्हटलेला आहे म्हणून इथे तो प्रोनाउन घेतलेले आणि नेमकं इथे पर्सन इन द रिपोर्टेड स्पीच इज चेंज टू पर्सन इट इज रेफ. आणि स्टेटमेंट किंवा असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये द रिपोर्टिंग वर्ब सेड रिमेन सेम. आता तुम्हाला मी सांगितलं होतं की रिपोर्टिंग वर्ब सेड आहे ते असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये सेडला सेड ॲज इट इज राहतं, बदलत नाही. पण काही केसमध्ये बदलतं, त्या पण केसेस आपण स्टडी करणार आहोत. लेट्स हॅव अ लुक ॲट नेक्स्ट एक्झाम्पल. वी हॅव when the person to whom is said. आता सेड केव्हा चेंज होतं जेव्हा त्या वाक्यामध्ये ते कोणाला उद्देशून म्हटलंय किंवा मेन्शन केलेलं असेल तर ते रिपोर्टिंग वर्ब सेड चेंज होतं. ते कशा पद्धतीने होतं आपण बघूयात. नाउ एक्झाम्पल आहे सुनीता सेड टू मी. आता सुनीता सेड हे रिपोर्टिंग वर्ब आहे पण कोणाला म्हणतं हे त्याच ठिकाणी मेन्शन केलेलं आहे म्हणजे इथे याच ठिकाणी रूल मध्ये सांगितल्याप्रमाणे. आणि मग ते चेंज कसं होतं बघूयात. सुनीता टोल्ड मी दॅट आय हॅड हर्ट हर फिलिंग. ती मला असं म्हणाली म्हटलंय म्हणून टोल्ड म्हटलेले. आता टोल्ड टू येत नाही मात्र सेड टू जसं आहे तसं टोल्ड टू येत नाही. टोल्ड मी दॅट अशा पद्धतीनं वाक्यरचनेत बदल होतो. दिस इज कॉल्ड ॲज डायरेक्ट टू इनडायरेक्ट or we can say a reporting verb change. Now we have certain changes. काय चेंजेस आहेत ते बघूयात. ज्याच्यामध्ये डायरेक्ट स्पीच मध्ये दिस असेल तर इनडायरेक्ट मध्ये ते दॅट होतं. दीज असेल तर ते दोज होतं. नाऊ असेल तर देन होतं. अगो असेल तर बिफोर होतं. टुडे असेल तर दॅट डे होतं. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकताय टू नाईट असेल तर दॅट नाईट. येस्टरडे असेल तर द डे द प्रिव्हियस डे और द डे बिफोर. लास्ट नाईट असेल तर द प्रिव्हियस नाईट किंवा द नाईट बिफोर. टुमॉरो असेल तर द नेक्स्ट डे, द डे आफ्टर. शाल किंवा विल असेल तर शुड वुड होतं. आणि हिअर असेल तर देअर. हे चेंजेस होतात या ठिकाणी तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आहेत रिपोर्टिंग वर्ब सेज इन
सिंपल प्रेझेंट टेन्स. आता सिंपल प्रेझेंट टेन्सची जर वाक्यरचना असेल आणि सेज असेल रिपोर्टिंग वर्ब, तर रिपोर्टिंग वर्ब सेज कधीच चेंज होत नाही, सेज ॲज इट इज राहतं. बघू शकताय तुम्ही एक्झाम्पल, सी सेज आय विल नॉट गो टू स्कूल टुडे. सी सेज दॅट सी विल नॉट गो टू स्कूल टुडे, सेज ॲज इट इज राहिलं. त्याच्यानंतर काही त्रिकालाबाधित सत्य एक्झाम्पल्स असतात, युनिव्हर्सल ट्रूथ गोष्टी सांगितलेल्या असतात, त्या ठिकाणी सुद्धा रिपोर्टिंग वर्ब चेंज होत नाही, ॲज इट इज राहतं. The old man said man is mortal. The old man said that man is mortal. आता ही काय त्रिकालबाधित सत्य गोष्ट सांगितलेली, म्हणून हे पण रिपोर्टिंग वर्ब चेंज होत नाही. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू द रिपोर्टेड वर्ब इज ऑल्सो चेंज ॲज बिलो, म्हणजे काळानुरूप काय रिपोर्टिंग वर्ब चेंज होतात ते बघूयात. वाक्याचा बदल काय होतो, सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य असेल तर ते सिंपल पास्ट टेन्स मध्ये होतं इनडायरेक्ट स्पीच मध्ये. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल तर पास्ट कंटिन्युअस मध्ये जातं. प्रेझेंट परफेक्ट असेल तर पास्ट परफेक्ट मध्ये जातं. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये इनडायरेक्ट च्या वाक्याची रचना केली पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे तुम्ही बघू शकता, सिंपल पास्ट टेन्स असेल तर पास्ट परफेक्ट होतो. पास्ट कंटिन्युअस असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस होतो. शाल किंवा विल असेल तर शुड वुड फक्त होतं. कॅन असेल तर कुड, मे असेल तर माईट आणि मस्ट असेल तर हॅड टू. या पद्धतीनं चेंजेस होतात अकॉर्डिंग टू टेन्स, म्हणजे काळानुरूप. या काळातली जर वाक्य असतील तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये या काळामध्ये करावे लागतात, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काही आपण बघूयात की द डायरेक्ट स्पीच इज इन क्वेश्चन. जर क्वेश्चन मध्ये असेल तर रिपोर्टिंग वर्ब सेड कसं चेंज होतं, ते इफ ला फॉलो कशा पद्धतीनं करतं, आणि त्याच्यानंतर येणारं जे प्रोनाउन आहे ते WH वर्ड कधी राहतं आणि इफ कधी येतं, हे आपण यातली काही वाक्यरचना बघणार आहोत. एक्झाम्पल्स आहे डायरेक्ट स्पीच मधलं, ही सेड टू मदर मे आय हॅव अनदर पीस ऑफ केक. हा क्वेश्चन आहे, याच्यामध्ये बघू शकता. या ठिकाणी ही आस्क्ड, कारण क्वेश्चन आहे म्हणून ही आस्क्ड हिज मदर, काय विचारतो त्याच्या आईला, इफ ही माइट हॅव अनदर पीस ऑफ केक. या ठिकाणी इफ ने हे वाक्य काय केलेले आहेत, क्लॉज जोडलेली आहेत, आस्क फॉलोड बाय इफ. आता जर WH वर्ड असता या ठिकाणी तर WH वर्ड फॉलो झाला असता, या ठिकाणी मे आलं नाहीये, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा, हॅवंट यू मेड अ मिस्टेक सेड द फादर टू हिज सन. बघा काय म्हटलेले, तर या ठिकाणी द फादर आस्क्ड हिज सन इफ ही हॅडंट मेड अ मिस्टेक. या ठिकाणी ऑक्झिलरी वर्बने किंवा येस नो क्वेश्चन असल्यामुळं आस्कला फॉलो कशाने केलेले, इफ ने केलेले. परंतु जर त्या वाक्यातला WH वर्ड तिथे असेल तर तो WH वर्ड त्याला फॉलो करतो. इथे एक्झाम्पल नाहीये, परंतु आपल्या बुकमध्ये त्याची खूप सगळी एक्झाम्पल्स आहेत, यू कॅन एक्सप्लोअर देअर. त्याच्यानंतर आहे डायरेक्ट स्पीचचं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल तर इनडायरेक्ट स्पीच कसं होतं, ही सेड टू हिज सर्वंट क्लीन द गेस्ट रूम. आता या ठिकाणी ऑर्डर दिलेली, ही ऑर्डर्ड हिज सर्वंट टू क्लीन द गेस्ट रूम, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर द कॅप्टन सेड मार्च फॉरवर्ड सोल्जर्स. द कॅप्टन कमांडेड द सोल्जर्स टू मार्च फॉरवर्ड. ओके. त्याच्यानंतर काही आता बघूयात, द डायरेक्ट स्पीच इज इन ऑप्टेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे कशा प्रकारे एखाद्याला शुभेच्छा किंवा इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचाच पार्ट आहे हा सुद्धा. त्या ठिकाणी कशा पद्धतीने वाक्यरचना होते बघूयात. द पीपल सेड इन अ कोरस लॉंग लाईफ मे द किंग. तर या ठिकाणी द पीपल प्रेड, त्यांनी काय केली, प्रार्थना केली आहे कशासाठी, इन अ कोरस दॅट किंग माइट लिव्ह लॉंग, या पद्धतीनं. त्याच्यानंतर रिपोर्टिंग स्पीच जे आहे तुमचं ते जर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल तर कशा पद्धतीनं चेंज होतो त्याचा डायरेक्टचा इनडायरेक्ट मध्ये, तो बघूयात. ही सेड हुर्रा वी हॅव ओन. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ही एक्सक्लेम्ड डिलाइटेडली दॅट दे हॅड ओन. या ठिकाणी अशा पद्धतीनं डायरेक्ट टू इनडायरेक्ट, डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच चेंज होतं. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हाईल कम्युनिकेटिंग और व्हाईल टॉकिंग टू थर्ड पर्सन्स और मेकिंग रिपोर्ट्स अँड ऑल. सो दॅट्स इट फॉर डायरेक्ट स्पीच टू इनडायरेक्ट स्पीच. ट्राय अँड अंडरस्टँड इट. थँक यू.